नमस्कार मित्रांनो. आज आपण 12वा पाठ बघूया. दक्षिणेकडे प्राचीन राज्ये. उत्तर भारताप्रमाणेच दक्षिण भारतातही अनेक राजघराणी उदयाला आली. त्यापैकी सातवाहन, वाकाटक, चालुक्य व पल्लव या घराण्यांची कारकीर्द भारताच्या इतिहासात महत्वाची आहे. बघा, या पाठामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे? दक्षिणेकडील प्राचीन राज्य बघायला मिळणार आहे. नेमकी कोणती राज्य बघायला मिळणार आहे? सातवाहन, वाकाटक, चालुक्य व पल्लव या घराण्यांची माहिती बघायला मिळणार आहे. आणि यावर आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न विचारला गेला आहे म्हणून लक्ष देऊन बघा. सातवाहन घराणं बघूया. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात सातवाहन सत्तेचा उदय झाला. बघा, सातवाहन सत्तेचा उदय कधी झाला? इसवी सन पूर्व पहिल्या शतकात झाला. हे लक्षात राहू द्या. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश या प्रदेशात त्यांचे राज्य होते. महाराष्ट्रातील प्रतिष्ठान म्हणजे सध्याचे पैठण ही त्यांची राजधानी होती. सातवाहनाची राजधानी काय होते? प्रतिष्ठान म्हणजेच सध्याचे पैठण. पैठणचं हे जुनं नाव सुद्धा लक्षात राहू द्या. समोर बघूया. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे. नाशिकच्या लेण्यातील एका शिलालेखात त्याच्या राज्य विस्ताराचा उल्लेख असून त्याचा उल्लेख त्रिसमुद्र तोय पीतवाहन म्हणजे ज्याचे घोडे तीनही समुद्रांचे पाणी प्यायले आहे असे त्याच्या पराक्रमाचे वर्णन केले आहे. कोणते तीन समुद्र? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. बघा, त्रिसमुद्र तोय पीतवाहन असा उल्लेख कोणाचा केला आहे? सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी याचा उल्लेख त्रिसमुद्र तोय पीतवाहन असा केला आहे. हे लक्षात राहू द्या. यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते. सातवाहन काळात व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढला. जुन्नर जवळील नाणेघाट हा व्यापारी दृष्टीने महत्वाचा होता. तेथील एका गुहेत नागनिका या सातवाहन राणीचा लेख भिंतीवर कोरलेला आहे. बघा, तेथील म्हणजे काय? नाणेघाटात एका गुहेत कोणत्या सातवाहन राणीचा लेख भिंतीवर कोरलेला आहे? नाणेघाटातील एका गुहेत नागनिका या सातवाहन राणीचा लेख भिंतीवर कोरलेला आहे. हे नाव लक्षात राहू द्या. पैठण, तेर आणि भोकरदन येथील बाजारपेठांतून रोमपर्यंत माल जात होता. तसेच रोमच्या बाजारपेठेतून माल इकडे येत होता. सातवाहन राजांच्या काळात भाजे, अजिंठा, जुन्नर, नाशिक, कार्ले, कान्हेरी येथील लेण्यांची निर्मिती झाली. बघा, भाजे, अजिंठा, जुन्नर, नाशिक, कार्ले, कान्हेरी येथील लेण्यांची निर्मिती कोणाच्या काळात झाली? सातवाहन राजांच्या काळात झाली. याच काळात गाथा सप्तशती हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील काव्यग्रंथ रचला गेला. हाल हा सातवाहनाचा राजा त्याचा कर्ता होता असे मानले जाते. बघा, गाथा सप्तशती या काव्यग्रंथाचा कर्ता कोण होता असे मानले जाते? हाल हा सातवाहनाचा राजा होता असे मानले जाते. हे लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. समोर बघूया. या ठिकाणी इसवी सन पूर्व पहिले ते इसवी सन 8व्या शतकातील दक्षिण भारत दिला आहे. या ठिकाणी बघा, सातवाहन राजसत्ता दिली आहे महाराष्ट्रामध्ये. सातवाहन राजसत्ता कुठे होती? महाराष्ट्रामध्ये, मध्य प्रदेशमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा होती. हे लक्षात राहू द्या. समोर बघूया. वाकाटक घराणं बघूया. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात विदर्भात उदयाला आलेल्या या घराण्याची स्थापना विंध्यशक्ती या राजाने केली. वाकाटक घराण्याची स्थापना कोणी केली? विंध्यशक्ती या राजाने केली. वाकाटक घराणं कुठे उदयाला आलं होतं? विदर्भात. कधी? इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात. ही माहिती महत्वाची, लक्षात राहू द्या. वाकाटकांची सत्ता मध्य प्रदेशापासून दक्षिणेस तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेली होती. पहिला प्रवरसेन हा सर्वात प्रसिद्ध वाकाटक राजा होता. ही महत्वाची माहिती आहे, लक्षात राहू द्या. पहिला प्रवरसेन हा सर्वात प्रसिद्ध वाकाटक राजा होता. त्याने वाकाटकांचे राज्य उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत, दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत वाढवले. हरिसेन हा वाकाटकांचा शेवटचा महत्वाचा राजा होय. बघा, हरिसेन हा वाकाटकांचा शेवटचा महत्वाचा राजा होय. हरिसेनाचा मंत्री वराहदेव हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. त्याने अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे खोदवून घेतले. वराहदेव हा कोण होता? हरिसेनाचा मंत्री होता. हे एक लक्षात राहू द्या. समोर बघूया. वाकाटकांचे प्रशासन कार्यक्षम होते.
कला व साहित्य यांना त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या काळात महाराष्ट्री या प्राकृत भाषेत विपुल ग्रंथरचना झाली. संस्कृत वाङ्मयाचा विकास या काळात झाला. प्रसिद्ध संस्कृत कवी कालिदास याने मेघदूत हे काव्य याच काळात लिहिले असावे. बघा, मेघदूत हे काव्य कोणाचे आहे? संस्कृत कवी कालिदास यांचे आहे. चालुक्य घराणं बघूया. इसवी सनाच्या 6व्या शतकात पहिला पुलकेशी याने चालुक्य घराण्याची सत्ता स्थापन केली. बघा, चालुक्य घराण्याची स्थापना कोणी केली? पहिला पुलकेशी याने. आजच्या कर्नाटक राज्यात बदामी येथे या घराण्याची राजधानी होती, म्हणून त्यांना बदामीचे चालुक्य असे म्हणतात. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले होते. हे लक्षात राहू दे, यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले होते. चालुक्यांच्या काळात अनेक तलाव व मंदिरे बांधली गेली. त्यापैकी बदामी, ऐहोळे व पट्टदकल येथे बांधलेले मंदिर प्रसिद्ध आहेत. या काळात संस्कृत व कन्नड भाषेत विपुल साहित्य निर्माण झाले. बघा, चालुक्यांच्या काळात संस्कृत व कन्नड भाषेत विपुल साहित्य निर्माण झाले. हे एक लक्षात राहू द्या. पूज्यपाद सामंतभद्र यासारखे प्रतिभावंत कन्नड कवी चालुक्य काळात निर्माण झाले. पल्लव घराणं बघूया. इसवी सनाच्या 6व्या शतकात दक्षिण भारतात चालुक्य सत्तेबरोबरच पल्लवांची सत्ता ही प्रबळ होती. बघा, दक्षिण भारतात चालुक्य सत्तेबरोबरच पल्लवांची सत्ता ही प्रबळ होती. कांची ही पल्लवांची राजधानी होती. पल्लवांची राजधानी काय होती? कांची. महेंद्रवर्मा हा पल्लव राजा कर्तबगार आणि विद्वान होता. त्याने संगीतावरही ग्रंथ लिहिला. तसेच त्याने चित्रकला, शिल्पकला इत्यादी कलांना प्रोत्साहन दिले. महेंद्रवर्माचा मुलगा नरसिंहवर्मा हा पराक्रमी होता. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचा त्याने पराभव केला होता. त्याच्या काळात चीनी प्रवासी युआंग श्वांग याने कांचीला भेट दिली होती. प्रसिद्ध संस्कृत कवी भारवी पल्लवांच्या दरबारी होता. हे महत्वाचं आहे, लक्षात राहू द्या. कवी भारवी पल्लवांच्या दरबारी होता. नरसिंहवर्माच्या काळात महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे तयार झाली. बघा, कुणाच्या काळात महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे तयार झाली? पल्लव राजा नरसिंहवर्माच्या काळात. पल्लव राजे विद्या व कलांना प्रोत्साहन देणारे होते. या ठिकाणी आपल्याला महाबलीपुरम येथील रथमंदिरे दिली आहे. रथमंदिरे कुठे आहे? महाबलीपुरम येथे. पल्लवांचे आरमार प्रबळ व सुसज्ज होते. त्यांच्या काळात भारताचा आग्नेय आशियाशी जवळचा संबंध आला. पल्लव काळात देशांतर्गत व देशाबाहेरील व्यापार भरभराटीला आला होता. पल्लव राजे शैव व वैष्णव पंथाचे आश्रयदाते होते. त्यांच्या राज्यात सर्व धर्मांच्या लोकांना सहिष्णुतेने व न्यायाने वागवले जाई, असे वर्णन युआंग श्वांग या चीनी प्रवाशाने केले आहे. संगम साहित्य बघूया. दक्षिण भारतात विद्वान साहित्यिकांच्या सभा वेगवेगळ्या कालखंडात भरवल्या गेल्या, त्याला संगम म्हणत. संगम कशाला म्हणत? दक्षिण भारतात विद्वान साहित्यिकांच्या सभा वेगवेगळ्या कालखंडात भरवल्या गेल्या, त्याला संगम म्हणत. त्या सर्व विद्वान एकत्र येऊन चर्चा करत त्यांच्याकडून जी साहित्य निर्मिती झाली त्याला संगम साहित्य असे म्हणत. हे साहित्य तमिळ या भाषेत निर्माण झाले. संगम साहित्य कोणत्या भाषेत निर्माण झाले? तमिळ भाषेत निर्माण झाले. संगम साहित्यात गद्य व पद्य असे दोन्ही प्रकार आहेत. संगम साहित्यातील सिलप्पिधिकरम व मणिमेखलाई ही दोन्ही महाकाव्य प्रसिद्ध आहे. बघा, सिलप्पधिकरम व मणिमेखलाई हे काय आहे? संगम साहित्यातील महाकाव्य आहे. लक्षात राहू द्या. या साहित्यामधून दक्षिण भारताचा प्राचीन इतिहास व लोकजीवनाची माहिती मिळते. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा. महाराष्ट्रातील प्रतिष्ठान म्हणजे सध्याचे रिकामी जागा ही सातवाहन राज्यांची राजधानी होती. काय येईल इथे? पैठण. दुसरी रिकामी जागा बघूया. हरिसेनाचा मंत्री रिकामी जागा हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. कोण होता हरिसेनाचा मंत्री? वराहदेव. हरिसेनाचा मंत्री वराहदेव हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. वाकाटकांच्या काळात रिकामी जागा या प्राकृत भाषेत विपुल ग्रंथरचना झाली. कोणत्या भाषेत? महाराष्ट्री या भाषेत. वाकाटकांच्या काळात महाराष्ट्री या प्राकृत भाषेत विपुल ग्रंथरचना झाली. नरसिंहवर्माच्या काळात महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रिकामी जागा तयार झाली. काय तयार झाली?
रथमंदिरे तयार झाली? पहिला प्रश्न बघूया. दक्षिण भारतात कोणत्या महत्वाच्या सत्ता होत्या? कोणत्या सत्ता? सातवाहन, वाकाटक, चालुक्य व पल्लव या दक्षिण भारतात महत्वाच्या सत्ता होत्या. त्रिसमुद्रतोय पितवाहन म्हणजे काय? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. चालुक्य काळात कोणते कन्नड कवी होते? कोणते कन्नड कवी होते? पूज्यपाद व सामंतभद्र हे कन्नड कवी होते. महेंद्र वर्मा या राजाने कोणत्या कलांना प्रोत्साहन दिले? चित्रकला व शिल्पकला या कलांना प्रोत्साहन दिले. समोरचा प्रश्न बघूया. सातवाहनांच्या काळातील व्यापाराची माहिती द्या. हा प्रश्न एक्झाम दृष्ट्या महत्वाचा नाही. संगम साहित्य कशाला म्हणतात? याचं उत्तर बघूया आपण. या ठिकाणी उत्तर आहे बघा. दक्षिण भारतात विद्वान साहित्यिकांच्या सभा वेगवेगळ्या कालखंडात भरल्या गेल्या. त्याला संगम म्हणत. त्या सर्व विद्वान एकत्र येऊन चर्चा करत. त्यांच्याकडून जी साहित्य निर्मिती झाली त्याला संगम साहित्य असे म्हणतात. हे संगम साहित्य लक्षात राहू द्या. या ठिकाणी हे प्रश्न संपते. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.